चल चल. आता आपण गणपती बाप्पांच्या पूजनाला सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वं एकदंताय विद्महे वक्रतुंडाय तन्नो दन्ति प्रचोदयात्. रिद्धी सिद्धी सहिताय विघ्नहर्ता श्री महागणपती देवताय नमो नमः. फुलवायचा नमस्कार करायचा. ओम भूर्भुवस्वं इष्टदेवताभ्यो नमो नमः. ओम भूर्भुवस्वः श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम भूर्भुवस्वः श्री स्थानदेवताभ्यो नमः. आता पाचही विड्यांवरती एक एक फूल ठेवा बरं. ओम भूर्भुवस्वः श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम भूर्भुवस्वं शिख्यादी वास्तु मंडल देवता. शेवटी लाईफ पार्टनर असतो ना तो आपला, आणि त्याच्याशी सूर जुळणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि ते जुळतंय का नाही हे आपल्यालाच कळत असतं. विष्णुकंठे रुद्र समाशदः मूले तत्र स्थितो ब्रह्मामध्ये मातृगणः स्पृहः कुक्षौ दुसागरः सर्व सप्तद्वीपा वसुंधरा. प्रार्थनापूर्वक नमस्कार करून घ्यायचा. नमस्कारो मे. आता आपण सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एकमेकांना गंध लावून घ्या बरं. त्यामुळे मनातून आतून ओळख पटल्याशिवाय हे जन्मभराचं नातं जुळायचं कसं. तडजोड नाही होऊ शकत या बाबतीत. नाही काय, त्यामुळे कुठलंही नातं टिकत नाही. आणि मुळात हे असं ओढून ताणून कुठलंही नातं जुळत नाही हो. समुद्राच्या दोन लाटा जशा सहजपणे एकत्र होतात ना, तसं कुठल्याही नात्यामध्ये दोन माणसांना एकत्र होता आलं पाहिजे, अगदी सहज. तरच ते नातं टिकतं असं मला वाटतं. आता ओळख करून द्या. मी निशिकांत पुरोहित, अर्पिताचा बाबा. मी परसू काका, अनितचा मामा. आता ह्या ज्या सुपाऱ्या ज्या आहेत त्याच्यावरती दोघांनी हळद कुंकुम आणि अक्षता वाहा. कोणतीही व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध तुमच्यावर कुठलाही निर्णय लादत असेल तर ते गृहीत धरणं नम्रपणे नाकारायचं. तुमच्या मर्जीविरुद्ध तुमच्यावर कोणीही अधिकार गाजवू शकत नाही, गाजवू द्यायचा नाही आपण. तर वरवंटा घ्यायचा आणि त्या सुपारीवरती जोराने असा मारायचा आहे. मुळात हे असं ओढून ताणून कुठलंही नातं जुळत नाही हो. हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कोणाबरोबर घालवायचं हा फक्त आणि फक्त तुमचा निर्णय असायला हवा. थांबा. मला हे लग्न मान्य नाही. बडबडतीस कापू बस. आई जे बोलायला पाहिजे तेच बोलते. हे सगळं माझ्या मनाविरुद्ध चाललंय आणि मी तर नाही होऊ देणार. आयुष्यभरासाठी मनाविरुद्ध जाऊन स्वतःला कोणाची तरी बांधून नाही घेऊ शकत मी. आणि अनिश्चित तर नाहीच नाही. मला हा नवरा म्हणून मान्य नाहीये. आणि हे मी ह्याआधी स्पष्टपणे 1000दा सांगितलंय. ए अर्पिता, तू काय बोलतेस याचं भान आहे का तुला? तू समजतेस काय का स्वतःला? तुझ्या ह्या उर्मटपणामुळे काय परिणाम होईल हे लक्षात येते का तुझ्या? भर सुपारी फुटण्याच्या कार्यक्रमात तू मुक्ताफळ उधळू नकोस हा. आजी, काका, मामा, मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. पण आता नाही बोलले ना तर याचे परिणाम भयंकर होतील. असं अख्खं आयुष्यच वेठीस धरलं जाईल. आणि हत्या अगं या जबरदस्तीच्या लग्नाने कोणीच खुश नाही राहणार. अनिश सुद्धा नाही. प्लीज प्लीज समजून घे ना ग मला. नका ना माझ्यावर हे लग्नाला तू प्लीज. आणि
मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. कदाचित माझा नकार आहे म्हणून